हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आणि आज आम्ही तुम्हाला असं दिसतोय कारण याचं कारण असं आहे की मी तुम्हाला दाखवणार आहे की वटपौर्णिमेसाठी 10 मिनिटात रेडी कसं व्हायचं, कसा रपारप मेकअप करायचा आज तुम्हाला बघायला मिळणार आहे. तर मी 10 मिनिटात कसं रेडी व्हायचं ते दाखवणार आहे. आणि तुम्हाला जर माझा मेकअप आवडला तर तुम्ही पण वटपौर्णिमेला असाच मेकअप करा. फक्त 10 मिनिटात. जास्त वेट करा नका लावू तुमच्या नवऱ्यांना. चलो आता आपण बघूयात. मी आता थोडं साडी वगैरे वेअर करते. हेअर वॉश केलाय मी आज तर मी आता साडी घालते आणि परत कॅमेरा चालू करते. बाय. बंद करतो. बाय बाय. तर आता मी ही साडी घातली आहे, बघा कशी दिसते. साडी किती परफेक्ट घातली आहे मी. वाव, काय छान. तर चला आपण आता मेकअपला सुरुवात करूया. आणि मेकअपला सुरुवात करण्या अगोदर मी तुम्हाला सांगते की मी हा सगळ्यात सिम्पल लुक केलेला आहे. मी यात कुठल्याही प्रकारचं फाउंडेशन आणि कुठल्याही प्रकारचं करेक्टर्स यूज नाही केले आहे. हे खूप सिम्पल लुक आहे आणि हा सगळ्यांना करता येईल असं लुक आहे. पहिल्यांदा मी लावणार आहे माझं मॉइश्चरायझर. तर अगोदर पटकन मॉइश्चरायझर लावून घ्यायचं. मॉइश्चरायझर लावलं त्याच्यानंतर मी लावणार आहे सनस्क्रीन या HOI सनस्क्रीन आणि मॉइश्चरायझर लावायला एक दीड मिनिटं खूप झाला. नेक्स्ट आपण लावणार आहे इनसाइडचं प्रायमर मी एवढंच घेतलं, एवढंच. प्रायमर नंतर आपण मी ही CC क्रीम लावणार आहे. याला आपल्या टोननुसार पण CC क्रीम भेटते. तर ही मी 02 नंबरची CC क्रीम यूज करते माझ्या स्किन टोन प्रमाणे. ही मी एवढीशी घेतली आहे आणि त्याला असा असं ब्लेंड करायचं. हे टेक्निक आहे. या टेक्निकवर आपला मेकअप टिकतो. ब्लेंडिंग खूप महत्त्वाची आहे. सगळीकडे ब्लेंड करायचं. डोळ्याच्या खाली, थोडंसं कानाला. मी फाउंडेशन यूज करत नाही. मला फाउंडेशनचा मेकअप आवडत नाही आहे. मे बी तो मला येत पण नसेल म्हणून मला आवडत नसेल. पण फाउंडेशन यूज करून मला मेकअप आवडत नाही. मला CC क्रीमचा मेकअप जास्त आवडतो. तर अशी CC क्रीम पूर्ण ब्लेंड करून घ्यायची. थोडंसं गळ्याला लावायचं म्हणजे गळ्याचा आणि चेहऱ्याचा स्किन टोन मॅच होईल. याची टेक्निक अशी आहे की असा ब्लेंड करायचा. असं. आणि हा ब्लेंडर आहे ना कधी पण धुवून घ्यायचा, म्हणजे ओला करून घ्यायचा आणि ओलाच यूज करायचा.
त्याच्यानंतर आपल्याला लावायचा आहे आपला ब्लश. इम्पॉर्टंट ब्लश मला असा आवडतो. ब्लश आणि CC क्रीम मिळून 5 मिनिटं खूप झाले. त्याच्यानंतर आपण करणार आहे आय शॅडो. ही आय शॅडो यूज करणार. बघू शकता तुम्ही माझ्या आईज. त्याला थोडेसे मी ग्लिटर यूज करते आता. हे टेक ग्लिटर यूज करणार मी. मेकअप करायला महागाचे प्रोडक्ट लागतात असं काही नाही आहे. हे जे आय शॅडो किट आहे हे फक्त 220 रुपयाचं आहे आणि जे CC क्रीम येते ती 100 रुपयाला येते आणि ब्लेंडर तर तुम्हाला माहीतच असेल की 50ला 3 येतात. आणि जे आपले रोजचे प्रोडक्ट्स आहेत सनस्क्रीन, मॉइश्चरायझर, तर हे आपल्याकडे असतातच आपल्या म्हणजे स्किनला प्रेप करायला. तर आता मी आणि ही फिटमीची कॉम्पॅक्ट, तर ही पण काहीतरी 220 पर्यंतच आहे. तर याचा पण मी यूज करणार आहे. टोटल 500च्या आतले प्रोडक्ट्स आहेत सगळे आणि तुम्ही 500च्या आत हा मेकअप करू शकता. अशी 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 यूज नाही करायची आहे. त्याला असं असं ब्लेंड करायचंय. अशी घ्यायची एवढीच. आईसच्या खाली सगळीकडे अशी ब्लेंड करायची. अशी 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 यूज नाही करायची. म्हणजे जो आपण आधीचा प्रोडक्ट लावलाय तो असा असं काढून टाकतो आपण असं असं यूज केल्यावर. तर असं यूज करायचं नाहीये. तर त्याला असं 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 टॅप टॅपने यूज करायचं आहे. थोडंसं मानेला लावायची. तर इथे मी यूज करते मस्करा. बघा मस्करा. आता मी हे जे आता मी कॅमेऱ्यात पण बघते, आरशात पण बघते, त्यामुळे मला जास्त टाइम लागतोय. 2 सेकंद जास्त लागले मला. तर असं जनरल तुमच्यासोबत पण नाही होणार आहे जर तुम्ही मेकअप करायला लागला. आयब्रोला करेक्ट करणार आहे. तर आयब्रोसाठी मी आधीच आयब्रो करून आली आहे. तर बघू आपण. बघा मी आयब्रोसाठी हे किट हे मला गिफ्टमध्ये मिळालेलं आहे. तर याची प्राईस मला माहीत नाही आहे किती. बघू शकता फरक तुम्ही सारखं म्हणजे रोज ऑफिसला जाताना जर केलं ना
तर तुम्हाला सवय होऊन जाईल याची आणि तुम्हाला प्रॅक्टिस होईल. आयब्रोवर आपला लुक असतो. आयब्रोला खूप करेक्टली हँडल करायचं. बघू शकता तुम्ही माझे आयब्रोज. आता मी तर थोडंसं आता आपलं राहिलं आहे मेन पार्ट, लिपस्टिक. क्रिम्सन रोज लॅक्मे फॉरएव्हर मॅट क्रिम्सन रोज ही आहे ती लिपस्टिक आणि त्याचा शेड पण मी सांगितलं आहे तुम्हाला आता आणि मी इथे यूज करते. ते स्टिकने लुक आला ना? कमेंट करा मला. मी करू का? आपलं आता थोडंसं आणखी एक करेक्शन राहिलंय जे हायलायटर. हा हायलायटर पण 100-150 पर्यंतच येतो. मी जास्त महागाचे प्रोडक्ट्स यूज करत नाहीये. बघा तुम्ही हायलायटर कसं यूज केलं मी. जस्ट मी फिंगरप्रिंटनेच हायलायटर यूज केलाय. इथे आता माझा मेकअप पूर्ण झाला आहे आणि मी हेअरस्टाईल करत आहे. हेअरस्टाईलसाठी 5 मिनिट खूप झाले. तर इथे मी सिम्पल हेअरस्टाईल बन हेअरस्टाईल केली आहे. तर हेअरस्टाईल करत असताना नवऱ्याला पण रेडी व्हायला सांगायचं. नवऱ्याला याच्यासाठी रेडी व्हायला सांगायचं की जिथे आपण जाणार आहे तिथे आपले फोटो पण काढायला पाहिजे ना. तर तिथे फोटोज पण झाले पाहिजेत. अमोलनी सकाळी मला 2 गुलाब आणले होते तर ते मी इथे डोक्याला लावलेत. त्याचा पण यूज केला आहे मी तिथे चांगल्या प्रकारे. आणि ते मी पूर्णपणे ज्वेलरी वगैरे घालून रेडी झाली आहे. आणि अमोल आता माझा फोटोशूट जर तुम्हाला पण वटपौर्णिमेला असाच मराठमोळा लुक करायचा असेल तर मी सांगितल्याप्रमाणे मेकअप नक्की करा. आणि तुम्हाला जर हा मेकअप आवडला असेल तर कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. खूप भारी मेकअप झालाय जो एकदम क्वालिटी आणि क्वांटिटीचा मेकअप झाला. एकदम भारी. खूप भारी दिसते. चला आता आम्ही एक रील शूट करतो. चला बाय.